तर आज होती चंपाष्टमी आणि चंपाष्टमीच्या निमित्ताने मी आलो होतो आकुर्डीमधल्या खंडोबाच्या मंदिरामध्ये। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगत आहे चंपाष्टमी काय असते ते आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। या दिवशी देवाने मणी मल्ल या 2 दैत्याचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले होते। चंपाष्टीच्या दिवशी तळी सुद्धा उचलली जाते, ज्यामध्ये सदानंदाचा येळकोट येळकोट जयमला असा जय जयकार केला जातो आणि तळी उचलल्या जाते। जेजुरीचा खंडोबा हा विशेषतः महाराष्ट्रातील आणि कर्नाटकमधील लोकांचे अत्यंत प्रिय दैवत असे मानले जाते। त्याच्या कथेतील धैर्य, विजय आणि लोककल्याणामुळे यामुळे खूप भक्त त्याचे पूजन करतात। खंडोबाचं विशेष आवडीचं नैवेद्य जर काय असेल तर ते म्हणजे वांग्याचं भरीत आणि भाकरीचा रोडगा हे देवाचं विशेष आवडीचं नैवेद्य आहे। दर्शन झाल्यानंतर मग मस्तपैकी मी देवाच्या कळशावर आम्ही भंडारा उधळतो। त्याच्यामध्ये येळकोट येळकोट जयमला सदानंदाचा येळकोट येळकोट घे हा जयघोष तिथे दुमदुमला होता। आणि तर हा आजचा होता चंपाष्टमीवरचा ब्लॉग। तर मित्रांनो, तुम्हाला कसा ब्लॉग वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय मल्हार।